नमस्कार मंडळी. तर आज ज्या आपण प्लॅनबद्दल बोलणार आहोत त्या प्लॅनमध्ये तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, फायनान्शियल प्लॅनिंग असेल किंवा तुमचे जे काही छोटे मोठे गोल्स असतील ते पण साध्य होणार आहेत. या प्लॅनवरती मी एक इंस्टाग्रामवरती एक छोटासा रील बनवलेला होता, एक शॉर्टमध्ये रील बनवलेला होता आणि तो रील खूप प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ तयार करतोय जो की डिटेलमध्ये तुम्हाला या प्लॅनबद्दल सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी माझं इंट्रोडक्शन देऊ इच्छितो. नमस्कार, मी शुभम काळबांडे. गेल्या 7 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. NSM IRDA सर्टिफाईड आहे, MFI रजिस्टर्ड आहे. तर याच प्रकारे आपण या चॅनलवरती नवीन व्हिडिओ आणत असतो. नेक्स्ट व्हिडिओ आपला हा टर्म इन्शुरन्सवरती क्लेम करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावरती असणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर सर्वप्रथम आपण या प्लॅनचे बेनिफिट बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो पण बघणार आहोत. त्याचबरोबर लाईव्ह आपण टाटाच्या ॲपवरनं याचे प्रीमियम पण कॅल्क्युलेट करून बघणार आहोत. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर सर्वप्रथम आपण बेनिफिट बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक पहिलं बेनिफिट बघायला मिळते ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स कव्हर. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली असेल तर त्याच्या फॅमिलीला लमसममध्ये जेवढी त्याने कव्हर घेतलेला असेल तेवढी कव्हरची अमाऊंट त्या व्यक्तीला दिली जाईल. आता उदाहरणार्थ आपण इथे 1 करोडची अमाऊंट पकडून घेऊया की इन केस जर एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला हे 1 करोड रुपये दिले जातील. आता आपण एक दुसरा इथे बेनिफिट बघू शकतो की टर्मिनल इलनेस विथ टर्म बूस्टर. ॲडव्हान्स पेआउट दिला जाणार आहे डायग्नोज झाल्यावरती टर्मिनल इलनेस. आता टर्मिनल इलनेस म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर अशी बिमारी झालेली आहे किंवा गंभीर प्रकारची बिमारी झाली आहे किंवा असं डॉक्टरनी सांगितलं आहे की ही व्यक्ती आता 6 महिन्याच्या वरच नाही जगू शकणार, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला तो जिवंत असताना त्याच्या समोशोटच्या 12% त्याला दिले जातील. म्हणजेच काय तर त्याला 12 लाख अगोदर दिले जातील आणि त्याचे जे 88 लाख रुपये होते हे त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅमिलीला दिले जातील. याला म्हणतात टर्मिनल इलनेस. आता दुसरा बेनिफिट आपण इथे बघू शकतो की इथे दिसतंय की आपल्याला ॲक्सिडेंटल कव्हर. ॲक्सिडेंटल कव्हर म्हणजे काय की इन केस जर एखाद्या व्यक्तीची ॲक्सिडेंटमुळे डेथ झाली असेल तर त्याच्या फॅमिलीला डबल बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे ॲडिशनल एक बेनिफिट मिळतो. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला मृत्यूवरती 1 करोड तर मिळणारच होते, पण त्याचा ॲक्सिडेंटमुळे मृत्यू झालेला असेल तर त्याच्या फॅमिलीला 2 करोड रुपयेपर्यंत मिळू शकतात. आणखी ते एक दुसरं बेनिफिट दिलं आहे ॲक्सिडेंटल डेथ कव्हरमध्येच 2x ॲडिशनल सम अशोर्ड इन केस ऑफ ॲक्सिडेंटल डेथ इन पब्लिक ट्रान्सपोर्ट. जर ॲक्सिडेंट हा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर झाला असेल तर त्याच्या ॲक्सिडेंट कव्हरच्या त्याला डबल पैसे तिथे मिळतील. म्हणजेच त्याला टोटल मिळून 3 करोड रुपये मिळतील. आता आणखी आपल्याला इथे अजून एक बेनिफिट दिसतोय तो म्हणजे ॲक्सिडेंटल टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला पण त्याची डेथ नाही झाली, पण त्यामुळे तो काय झाला की अपंग झाला, त्याला त्याच्या पुढे काम करता येणार नाही, तर त्या केसमध्ये त्याला एक बेनिफिट पे आउट पे केला जाईल. म्हणजे काय की म्हणजेच काय तर त्याला परमनंट डिसेबिलिटी आली असेल तेही ॲक्सिडेंटमुळे तर त्याला 1 करोड रुपये दिले जातील. त्याच्याच खाली तुम्हाला 2x बेनिफिट इन केस ऑफ डिसेबिलिटी ड्यू टू ॲक्सिडेंट इन पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीची डिसेबिलिटी ही पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे आली असेल तर त्याला ॲडिशनल पे आउट पे केला जाईल. म्हणजेच काय त्याला 1 करोड मिळणार होते त्या जागी त्याला 2 करोड रुपये दिले जातील. त्याचबरोबर आपल्याला अजून एक कव्हर दिसतोय तो म्हणजे की ड्युअल लाईफ OPD कव्हर. म्हणजेच काय तर तुम्ही 2 व्यक्तींना यामध्ये ऍड करू शकता. आयदर ते तुम्ही पती पत्नी असू शकता, मुलं बाळ असू शकता किंवा तुमच्या आई वडिलांना पण तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. याचा बेनिफिट असू शकते की तुम्हाला डॉक्टरचे कन्सल्टेशन असेल किंवा तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या मेडिसिनवर काही डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही त्याच्यातून लाभ घेऊ शकता. आता आपण या प्लॅनची एलिजिबिलिटी बघणार आहोत. तर आता याच्यामध्ये मिनिमम एंट्री एज किती आहे किंवा मॅक्झिमम एंट्री एज किती आहे ते बघणार आहोत. यामध्ये मिनिमम एंट्री एज हे 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एंट्री एज हे 65 वर्ष आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर कव्हर घ्यायचा असेल किती वर्षापर्यंत तुम्ही कव्हर घेऊ शकता तर वयाच्या 100 वर्षापर्यंत आपण याचा कव्हर घेऊ शकतो. त्याचबरोबर तुमचे जे रायडर्स असणार आहेत म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट असेल किंवा डिसेबिलिटी असेल याचे हे जे रायडर्स आहेत हे आपण 85 इयर्स पर्यंत घेऊ शकतो. याचा जर पॉलिसी टर्म बघायला गेलो तर आपल्याला मिनिमम पॉलिसी टर्म हा 30 वर्षाचा येतो आणि मॅक्झिमम असेल तर आपण मागेच बघितलं की आपण 100 वर्षापर्यंत याला घेऊ शकतो. प्रीमियम मोड आपण याच्यामध्ये कसे बघतोय हे मी तुम्हाला पुढे ॲपमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर सम अशोर्ड म्हणजे कव्हर मी किती रुपयाचा घेऊ शकतो, याच्यामध्ये मिनिमम मी किती रुपयांचा कव्हर यामध्ये घेऊ शकतो किंवा मॅक्झिमम मी याच्यामध्ये किती रुपयांचा कव्हर घेऊ शकतो. तर याच्यामध्ये जसं दिलं आहे आपल्याला की मिनिमम आपण 60 लाख रुपयांचा कव्हर यामध्ये घेऊ शकतो आणि मॅक्झिमम तुमची जेवढी फायनान्शियल एलिजिबिलिटी असेल त्यानुसार तुम्ही याचा कव्हर घेऊ शकता. चला तर मग आता आपण ॲपमध्ये जाणार आहोत आणि ॲपमध्ये आपले कशा प्रकारचा प्रीमियम कॅल्क्युलेट होतो ते पण बघणार आहोत. जसं आपण या स्क्रीनवरती बघू शकतोय की ते कंपनीचे नाव दिलेले आहे टाटा AIA परमरक्षा. म्हणजेच काय की टाटा AIAचा हा प्लॅन आहे आणि परमरक्षा त्याची सिरीज आहे. त्याचबरोबर आपण इथे नाव टाकणार आहोत. जस्ट आपण एक रेफरन्समधून राहुल म्हणून नाव घेऊ. राहुल मेल इथे बघू शकता तुम्ही मेल फिमेल दोन्ही ऑप्शन आपल्याला इथे येत आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे खाली एक स्मोकरचा ऑप्शन दिसतोय. स्मोकर तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर हा ऑप्शन तुम्हाला ऑप्ट करायचा आहे.
इन केस त्यामुळे काय होईल की तुमचा प्रीमियम जास्त येईल, पण बऱ्याचदा लोक काय होतात की ते प्रीमियम जास्त येईल म्हणून ते ऑप्शन ऑप्ट करत नाही, पण पुढे चालून क्लेम मध्ये तुमच्या फॅमिलीला प्रॉब्लेम येईल. आता इथे आपण एज टाकू शकतो त्या व्यक्तीची. तुम्हाला जसं दिसतंय की इथे आपण एक एज घेऊ. जवळपास राहुल हा 29 वर्षाचा आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे, ऑक्युपेशन सॅलरीड आहेत. त्याचबरोबर त्याचं जर आपण इन्कम, आता इथे इन्कम पण तुम्हाला टाकावं लागतं त्याचं. जनरली आपण 5 लाख रुपये इतकं इन्कम टाकू त्याचं, की राहुलचं इन्कम हे 5 लाख रुपये आहे, बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला प्लॅनचे ऑप्शन बघायला मिळत आहेत. तर जसं की आपण इथं बघतोय की खूप सारे ऑप्शन आपल्याला दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे PR लाईफ. PR लाईफ तुम्ही PR लाईफ 2.0 पण चूज करू शकता. तुमचा तिथे प्रीमियम वाढतो आणि तिथे तुमचे ॲडिशनल रायडर्स पण वाढतात. जसं आपण बघितलं होतं की मिनिमम इथे तुम्ही बघू शकता खाली मिनिमम लाईफ कवर अलाउड इज 60 लाख, म्हणजे की मिनिमम आपण 60 लाखाचा कवर इथे घेऊ शकतो. जसं आपण उदाहरण घेतलं होतं की आपण इथे 1 करोडचं उदाहरण घेणार आहोत, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला प्रीमियम फ्रिक्वेन्सी म्हणून दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही याचे प्रीमियम पे करू शकता. आता बऱ्याच जणांना असं असतं की मला ॲन्युअली पे करायचं आहे किंवा इयरली पे करायचं आहे, हाफ इयरली पे करायचं आहे, आणि किंवा बऱ्याच जणांचं असं असतं की मला इयरली पे करणं पॉसिबल होत नाही, पण मला हाफ इयरली पे करायचं आहे किंवा मला मंथली पे करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 4ही ऑप्शन मिळणार आहे, ॲन्युअली, सेमी ॲन्युअली, क्वार्टरली आणि मंथली. तुम्ही जे ऑप्शन हवा असेल तुम्हाला तो तुम्ही ऑप्शन निवडू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे पॉलिसी टर्म म्हणजे किती वर्ष त्याची पॉलिसी चालली पाहिजे हे पण तुम्ही तिथे निश्चित करू शकता की तुमची पॉलिसी किती वर्ष चालेल. मी इथे 40 वर्ष घेतोय. त्याचबरोबर तुम्हाला इथे अजून बघायला मिळते की प्रीमियम पेइंग टर्म म्हणजे किती वर्ष आपण पैसे भरणार. एक ऑप्शन असतो रेग्युलर पे आणि दुसरा ऑप्शन असतो लिमिटेड पे. रेग्युलर ऑप्शन म्हणजे काय, मी 40 वर्षाचा जर प्लॅन घेतला असेल तर मी कंटिन्यू 40 वर्ष पैसे भरत राहणार. लिमिटेड पे म्हणजे काय की मी कमीत कमी वेळेमध्ये माझ्या प्लॅनचे पैसे भरून मोकळा होऊन जाईल. तर इथे आपण घेणार आहोत की तुम्ही जवळपास राहुल हा 12 वर्ष पे करणार आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला फंडचा पण एक सिलेक्शनचा पार्ट येतो, तो आपण स्किप करणार आहोत. जसं आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं की एक OPD कवर म्हणून मिळतोय, तर हा तुम्हाला ऑप्ट करायचा आहे. याच्यामध्ये ड्युअल लाईफ आहे. आता मी इथे कंटिन्यू करतोय. जशा प्रकारे आपण बघू शकतो की इथे राहुलचं आता एक कोटेशन तयार झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे राहुल नाव आहे, सिंगल लाईफ आहे, लिमिटेड पे आहे, मंथली प्रीमियम पे करतोय, 29 इयर्सचा आहे, मेल आहे आणि नॉन स्मोकर आहे. त्याचबरोबर आपण बेस्ट सम अश्योर्ड याच्यामध्ये बघू शकतो की 88 लाख रुपये इथे दिलेला आहे. बेस्ट सम अश्योर्ड इथे तुम्हाला 88 लाख रुपये दिलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की टर्मिनल इलनेसमध्ये तुमचे 12% हे त्याच्यामध्ये काउंट केले जातात. म्हणजेच काय, तर हे जे टर्मिनल इलनेसचे 12 लाख रुपये आहे आणि हे 88 लाख रुपये आहे, हे दोन्ही मिळून त्याच्या डेथनंतर त्याच्या फॅमिलीला मिळणार आहे. त्याचबरोबर इथे ॲक्सिडेंटल डेथ कवर पण दिलेला आहे आणि डिसॅबिलिटीचे पण पैसे तुम्हाला इथे दिलेले आहे. आता यानुसार आपण बघतोय की राहुलला किती रुपये महिन्याचे पे करावे लागतील. तर यानुसार राहुलला महिन्याचे 6,992 रुपये हा इतका प्रीमियम येतोय. हा किती वर्ष भरायचा त्याला, तर हा भरायचा त्याला 12 वर्ष. प्लॅन किती वर्ष चालणार आहे त्याचा, तो 40 वर्ष प्लॅन चालणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या एजनुसार हे कमी जास्त होऊ शकतं. इन केस जर एखाद्या व्यक्तीचं वय याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला कमी प्रीमियम चार्ज होईल. इन केस जर याच्यापेक्षा जास्त वय असेल तर त्याला जास्त प्रीमियम चार्ज होईल. कवरवरती पण डिपेंड करतं. तुम्ही जर 60ला इन केस जर एखाद्या व्यक्तीने जर कमी रुपयांचा कवर घेतला असेल तर त्याला प्रीमियम कमी येईल. इन केस जर एखाद्या व्यक्तीने जास्त रुपयांचा कवर घेतला असेल, 2 करोड 2.5 करोड इतके रुपयांचा जर कवर घेतला असेल तर त्याला जास्त प्रीमियम आकारला जाईल. तर आता याच्यामध्ये एक फंडचा पार्ट येतो की कशा प्रकारे ते फंडचा पार्ट प्ले केला जातो. तर आपण इथे फंड कॅल्क्युलेटरवर क्लिक करणार आहेत. जसं आपण इथे बघू शकतो की राहुलच्या डबल त्याच डिटेल आलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे चूज फंड म्हणून आलेलं आहे. चूज फंड म्हणून आलेलं आहे की तुम्ही टाटाचे जितके काही फंड असतील त्यामधून तुम्ही चूज करू शकता. त्याच्यामध्ये डेट फंड असेल, इक्विटी फंड असेल, जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही चूज करू शकता किंवा तुमच्या ॲडवायझरला सांगू शकता की तुम्ही तो पण तुमच्या वतीने तो चूज करून घेईल. जनरली मी इथे एक इंडिया कन्झम्पशन नावाचा फंड आलेला आहे, तोच घेऊ. फंड परफॉर्मन्स इथे दाखवला आहे. जसं की आता आपण इथे बघू शकतो की 3 वर्षामध्ये या फंडने 28% रिटर्न दिलेला आहे. 5 वर्षामध्ये 29% रिटर्न दिला आहे आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे जेव्हापासून तो लॉन्च झालेला आहे तेव्हापासून त्याने 20% रिटर्न दिले आहे, बरोबर आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला बेंचमार्कचे पण रिटर्न दिले आहे. इन केस ऑफ साधारण आपण जर असं म्हणू की मला नाही इतके पर्सेंटचे रिटर्न मिळाले, इन केस मला 15% जरी रिटर्न मिळाले तर माझी फंड व्हॅल्यू किती होते, तर आपण इथे बघू शकतो की आपली जी फंड व्हॅल्यू होती, जी मॅच्युरिटी व्हॅल्यू होते, ही जवळपास 3 करोड 83 लाख रुपयाच्या जवळपास होती आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकते. पण ही व्हॅल्यू गॅरंटीड आहे का, तर नाही. ही तुम्हाला मार्केट बेसवर मिळणार आहे. जशा प्रकारे मार्केट परफॉर्म करेल, तुमचा फंड परफॉर्म करेल, त्याप्रमाणे तुम्हाला ही मिळणार आहे.
चला तर आता आपण यावरती काही लोकांचे कॉमन प्रश्न असतात, आता त्याबद्दल बोलूया. पहिला क्वेश्चन असा असतो की सर मला याच्यासाठी काही इन्कम प्रूफ लागेल का? बऱ्याचदा तुम्हाला 99% केसमध्ये याच्यामध्ये इन्कम प्रूफची एवढी गरज नसते, पण काही केसमध्ये इन्कम प्रूफची गरज लागू शकते. त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे की माझा याच्यामध्ये मेडिकल होईल का किंवा फिजिकल मेडिकल होईल का? तर हे डिपेंड करते तुमच्या एजवरती, हेल्थ कंडिशनवरती. सर्वप्रथम तुम्हाला कंपनीकडनं कॉल येतो. जर कंपनीला असं वाटत असेल की या व्यक्तीची फिजिकल मेडिकल करायला हवं असेल तर ते नक्की तुमचं फिजिकल मेडिकल जिथे तुमच्या नियर बाय लॅब असेल तिथून तुम्हाला कॉल येतो आणि तुमचं तिथून मेडिकल केलं जातं. चौथा प्रश्न असा येतो की याच्यामध्ये मला इयरली किंवा ॲन्युअली पैसे भरणे हे पॉसिबल नाही आहे का? मी याच्यामध्ये मंथली पैसे भरू शकतो? तर नक्कीच, जसं मी तुम्हाला ॲपमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही नक्कीच याच्यामध्ये मंथली, क्वार्टरली आणि हाफ इयरली असे तुम्हाला पेमेंट ऑप्शन मिळतात. नक्कीच तुम्हाला तुमचा जो ऑप्शन तुम्हाला सोपा पडत असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट करा, मी नक्की त्या प्रश्नांची उत्तर देईन. धन्यवाद.